प्रत्येक यशाच्या मागे एक प्रवास असतो. संघर्षांचा, निर्णयांचा आणि स्वप्नांचा. ही आहे त्या प्रवासाची कथा. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. परिस्थिती काहीही असो, जर दिशा योग्य असेल तर स्वप्न सत्यात उतरतात. ही आहे त्या विश्वासाची गोष्ट. ही आहे त्या प्रवासाची कथा. 1990 शिक्षण पूर्ण झालं आणि खरं तर आयुष्याची खरी सुरुवात तिथूनच झाली. घरच्यांच्या अपेक्षा होत्या, जबाबदाऱ्या वाढत होत्या, म्हणून एक नोकरी मिळाली आणि सगळं ठीक चाललंय असं वाटत होतं. पण आतून काहीतरी कमी होतं. मनात समाधान नव्हतं. रोज तेच काम, तीच दिनचर्या आणि त्याचवेळी बाहेर एक नवीन जग तयार होत होतं. संगणक क्षेत्र वेगानं पुढे जात होतं आणि मनात एक विचार आला की हेच खरं भविष्य आहे. पण निर्णय सोपा नव्हता, कारण एकीकडे स्थैर्य आणि दुसरीकडे स्वप्न. खूप विचार केला आणि शेवटी ठरवलं की ही नोकरी आयुष्य बदलणार नाही. आणि तेव्हा पहिल्यांदा संगणक पाहिला आणि तिथून सगळं बदलायला लागलं. एक निर्णय घेतला, नोकरी सोडली, सुरक्षित वाट सोडून अनोळखी मार्ग निवडला. लोकांनी प्रश्न विचारले, काही मी हसून दाखवलं, पण तरीही थांबायचं नव्हतं. प्रत्येक पैशाची बचत केली आणि शेवटी एक संगणक घेतला. एक छोटी खोली घेतली, पण त्या छोट्या जागेत एक खूप मोठं स्वप्न होतं. प्रशांत कम्प्युटर या नावानं एक प्रवास सुरू झाला. पहिल्या दिवशी कोणीच नव्हतं, पण मनात विश्वास होता. आणि मग हळूहळू पहिला विद्यार्थी आला. नंतर अजून काही विद्यार्थी जोडले गेले. एकच संगणक, पण शिकण्याची जिद्द खूप मोठी होती. कोणतीही ठरलेली प्रणाली नव्हती. त्यामुळे स्वतः शिकायचं आणि स्वतःच शिकवायचं. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भूक होती, पण अडचणीही खूप होत्या. विजेची समस्या, साधनांची कमतरता आणि मर्यादा. पण तरीही तो थांबला नाही. हळूहळू बदल दिसायला लागला. स्वप्न आकार घ्यायला लागलं. आणि तेव्हा जाणवलं की ही फक्त सुरुवात आहे. कारण एक दिवस तंत्रज्ञान सर्वत्र असणार होतं. आणि त्या भविष्याची ही पहिली पायरी होती. आणि मग 1996 साल. स्वप्न हळूहळू वास्तवात उतरायला लागलं. रस्त्याच्या कडेला एक छोटीशी जागा मिळाली. फक्त 200 स्क्वेअर फूट. साधी परिस्थिती, कमी सुविधा, पण मनात प्रचंड जिद्द होती. एकच संगणक आणि 9 ते 10 विद्यार्थ्यांची छोटी बॅच. पण त्या छोट्या सुरुवातीमध्ये एक मोठं भविष्य दडलं होतं. 14 एप्रिल 1996 पी बाईट कम्प्युटर एज्युकेशनची अधिकृत सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून एक वेगळी दिशा मिळाली. प्रशांत सर पूर्ण समर्पणाने काम करत होते. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवत होते. पण परिस्थिती अजूनही सोपी नव्हती. कधी प्रवेश कमी, कधी आर्थिक ताण, कधी अनिश्चितता. 1992 ते 1995 या काळात केलेला संघर्ष अजूनही संपला नव्हता. पण प्रत्येक वेळी ते नव्याने उभं राहत होते. हळूहळू लोकांचा विश्वास वाढायला लागला. विद्यार्थी वाढू लागले आणि त्या छोट्या क्लासमध्ये आशेचा प्रकाश दिसायला लागला. आणि मग 2000 साल आलं. IT क्षेत्रात मोठा बदल सुरू झाला. महाराष्ट्रभर संगणक शिक्षणाची गरज वाढू लागली. त्याचवेळी एक मोठी संधी समोर आली. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MKCL, एक अशी संस्था जी संपूर्ण शिक्षण पद्धती बदलणार होती. प्रत्येक युवकासाठी नवीन मार्ग उघडणार होती. जुलै 2002 MSc IT हा कोर्स सुरू झाला आणि तिथून शिक्षणाला एक नवी दिशा मिळाली. विद्यार्थ्यांचा ओघ वाढायला लागला. लोकांना योग्य मार्गदर्शन मिळायला लागलं. आणि मग सप्टेंबर 2002 पी बाईटने MKCL सोबत हात मिळवला.
आता शिक्षण अधिक व्यवस्थित झालं. सुविधा वाढल्या, संधी वाढल्या. MSc-IT मुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल दिसायला लागला. आत्मविश्वास वाढायला लागला. एक संगणकापासून सुरू झालेला प्रवास आता अनेक संगणकांपर्यंत पोहोचला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलं. आणि P-BYTE आता एक विश्वासाचं नाव बनलं होतं. हा प्रवास फक्त वाढीचा नव्हता. हा प्रवास होता विश्वासाचा, मेहनतीचा आणि योग्य दिशेचा. आणि इथूनच यशाच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि 2002 नंतर हा प्रवास एका नवीन उंचीवर पोचायला लागला. MKCL सोबतची ओळख आणि अधिकृत ALC म्हणून काम सुरू झालं. एक क्रमांक मिळाला. 122100119. पण तो फक्त क्रमांक नव्हता. ती एक मोठी जबाबदारी होती. IT क्षेत्र दिवसेंदिवस वाढत होतं. MSc-IT कोर्स सतत अपडेट होत होता. आणि प्रत्येक अपडेटसोबत विद्यार्थ्यांचं भविष्य अधिक मजबूत होत होतं. विवेक सावंत सरांची दूरदृष्टी, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि शिक्षणाबद्दलचा विचार यामुळे संपूर्ण प्रणाली बदलत होती. P-BYTEनंही प्रत्येक बदल स्वीकारला, स्वतःला अपडेट केलं आणि विद्यार्थ्यांना वेळेनुसार नवीन ज्ञान दिलं. ERA म्हणजेच ई-लर्निंग रिव्होल्यूशन. शिक्षण आता फक्त क्लासरूमपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. ते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचायला लागलं होतं. हळूहळू P-BYTE एक विश्वासाचं केंद्र बनलं. विद्यार्थी समाधानी होते आणि नाव वाढत होतं. पण या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट झाली की फक्त स्वतः पुढे जाणं पुरेसं नाही, तर इतरांनाही सोबत घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. आणि इथूनच P-BYTEने एक नवीन भूमिका स्वीकारली. इतर ALC केंद्रांना मार्गदर्शन सुरू केलं. त्यांच्या समस्या सोडवायला मदत केली आणि एकमेकांना उभं करण्याचा प्रयत्न सुरू झाला. हळूहळू P-BYTE एक आदर्श केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि मग 2015 साल, एक खूप महत्त्वाचा क्षण आला. एक भेट, एक विश्वास आणि एक मोठी जबाबदारी. संपूर्ण नेटवर्कसाठी काम करण्याची संधी मिळाली. निर्णय कठीण होता, पण आवश्यक होता. आणि तो निर्णय घेतला गेला. 2016 मध्ये P-BYTE कम्प्युटर एज्युकेशनने एक नवीन पाऊल टाकलं आणि प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतर झालं. याच काळात एक विद्यार्थी पुढे आला. पण तो फक्त विद्यार्थी नव्हता. पवन रघुवंशी. एक वेगळी विचारसरणी, वेगळी क्षमता, ज्याने व्यवस्थापन, नेटवर्क आणि जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळायला सुरुवात केली. प्रशांत सर आणि पवन सर, एक मजबूत टीम तयार झाली. आणि टीमवर्कमुळे हा प्रवास आणखी वेगाने पुढे गेला. LLC अकोला, एक नवीन ओळख तयार झाली. आता फक्त एक संस्था नव्हती, तर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती. प्रत्येक ALCचा विकास, प्रत्येक पार्टनरचं मार्गदर्शन हेच ध्येय बनलं. राहुल सर आणि संपूर्ण P-BYTE टीम, हळूहळू संपूर्ण नेटवर्क मजबूत झालं. LLC अकोला आता एक आदर्श बनलं होतं. एक संगणकापासून सुरू झालेला प्रवास आता जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचला होता. ही फक्त यशाची गोष्ट नव्हती. हा होता विश्वास, मेहनत आणि योग्य दृष्टिकोन. या प्रवासासमोर येणार होती एक मोठी परीक्षा. आणि मग 2020 साल. अचानक सगळं थांबलं. रस्ते रिकामे झाले. संस्था बंद झाल्या. क्लासरूम शांत पडलं. आणि प्रत्येक ठिकाणी अनिश्चितता पसरली. विद्यार्थी घरात होते. नेटवर्क पार्टनर्स चिंतेत होते. आणि एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला. आता पुढे काय? ही फक्त अडचण नव्हती. ही खरी परीक्षा होती.
उत्पन्न थांबलं होतं, पण जबाबदाऱ्या तशाच होत्या. प्रत्येक ठिकाणी संघर्ष, प्रत्येक ठिकाणी चिंता. पण अशावेळी MKCL थांबलं नाही. ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली. घरातूनच शिकवणं, नवीन पद्धती, नवीन मार्ग. हळूहळू विद्यार्थी पुन्हा जोडले गेले. स्क्रीनवरून का होईना, पण शिक्षण सुरू राहिलं. नेतृत्व पुन्हा पुढे आलं. टीमनं साथ दिली. LLC अकोला सक्रिय झालं. प्रत्येक ALCपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रत्येकाला उभं करण्यासाठी. वेळ पुढे जात होता. 1, 1.5, 2 वर्ष. कठीण काळ संपायचं नाव घेत नव्हता. आणि त्याच वेळी एक नवीन बदल समोर आला. AI. एक नवीन क्रांती. सुरुवातीला गोंधळ होता, भीती होती. पण यावेळी अनुभव सोबत होता. मार्गदर्शन मिळालं. AI स्वीकारणं आवश्यक आहे, हे स्पष्ट झालं. MKCLला दिशा दिली. आणि LLC अकोलानं ती दिशा स्वीकारली. नवीन शिकणं सुरू झालं. नवीन शिकवणं सुरू झालं. प्रत्येक ALCपर्यंत AI पोहोचलं. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत. हळूहळू भीती नाहीशी झाली. आणि विश्वास परत आला. 2023 मध्ये नवीन नेतृत्व पुढे आलं. समीर पांडे सर. नवीन ऊर्जा, नवीन विचार. AI मध्ये आणखी पुढचं पाऊल टाकलं गेलं. आणि संपूर्ण नेटवर्क पुन्हा एकदा मजबूत झालं. P-BITE पुन्हा पुढे आलं. आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्य तयार होऊ लागलं. संपूर्ण नेटवर्क एकत्र उभं राहिलं. आणि कठीण काळ आता ताकद बनला. संघर्षाचं सोनं झालं. ही होती स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची गोष्ट. आणि या सगळ्यानंतर एक नवीन दिशा तयार झाली. नव्या पिढीसाठी. आणि आज हा प्रवास एका स्थिर टप्प्यावर पोहोचला आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यात. नेटवर्क पार्टनर समाधानी आहेत. विश्वास निर्माण झाला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी एक मजबूत प्रणाली तयार झाली आहे. अनुभव. आता फक्त अनुभव राहिलेला नाही, तो मार्गदर्शन बनला आहे. आणि इथूनच एक नवीन रचना तयार झाली. 2 स्पष्ट दिशा. पहिली, DCU अकोला, जिथे प्रत्येक ALCसाठी ट्रेनिंग, प्रत्येक समस्येसाठी तांत्रिक मदत आणि संपूर्ण नेटवर्कसाठी सतत मार्गदर्शन दिलं जातं. प्रत्येक पार्टनर आता एकटं नाही, तर एका मजबूत सिस्टीमचा भाग आहे. आणि दुसरी दिशा, P-BITE इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जिथे पूर्ण फोकस आहे विद्यार्थ्यांवर. फक्त कोर्स पूर्ण करणं नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्याला भविष्यासाठी तयार करणं. MSCIT आता फक्त एक कोर्स नाही, तो करिअरची पहिली पायरी बनला आहे. आणि त्यासोबत AI, ज्यामुळे शिक्षण अधिक आधुनिक, अधिक प्रभावी झालं आहे. प्रत्येक शनिवार AI प्रॅक्टिकल बॅच, जिथे विद्यार्थी प्रत्यक्ष शिकतात. फक्त थिअरी नाही, तर अनुभव घेतात. MSCIT थिअरी बॅच, मजबूत पायाभरणीसाठी. मोटिवेशन सेशन्स, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. एक्झाम IMP बॅच, जिथे प्रत्येक विद्यार्थी पूर्ण तयारीने पुढे जातो. आणि या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट बदल दिसतो. गाव असो किंवा शहर, प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळते. आणि मग तो विद्यार्थी फक्त शिकत नाही, तर स्वतःला घडवतो. पुढच्या टप्प्यावर KLIC कोर्सेस, जिथे करिअरसाठी आवश्यक स्किल्स दिल्या जातात. आणि या संपूर्ण प्रवासात P-BITE IoT एक लर्निंग हब बनला आहे, जिथे शिक्षण फक्त माहिती नाही, तर एक अनुभव आहे. हा प्रवास अजून थांबलेला नाही, तो अजून पुढे चालू आहे. कारण आता सिस्टीम तयार आहे, दिशा स्पष्ट आहे. आणि आता
वेळ आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची. कारण इथून पुढे सुरू होतो प्रत्येकाचं स्वतःचं स्वप्न, जे एक दिवस सत्य होणार आहे.